नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. भैरवीचे आई बाबा म्हणत असतात की तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी एवढा मोठा डिसिजन घेतला, एका अर्थाने चांगलंच झालं. तेव्हा भैरवी म्हणते, हल्ली बाबांची तब्येत पण ठीक नसते ना. हे जरी ते सांगत नसले तरी ही गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे. तेव्हा आता अनिश तिला म्हणतो की भैरवी, खरंच थँक्यू, कारण तू माझ्या घरच्यांचा एवढा विचार करतेस. त्यावर आता भैरवीचे बाबा अनिशला म्हणतात, अनिश, संसारामध्ये माझं तुझं असं काहीच नसतं. आपला म्हणून जर विचार केला ना तरच संसार टिकतो. आता ते म्हणत असतात की भैरवी, मुलांची शाळा सुटण्याची वेळ झाली आहे. त्यावर भैरवी म्हणते की त्याची काळजी करू नका, कारण गार्गी त्यांना इथे घेऊन येणार आहे. त्यावर आता भैरवीची आई म्हणजे मीना म्हणते, खरंच गार्गी खूप गोड मुलगी आहे. तेव्हा आता भैरवी म्हणते की हो, गार्गीने संयमीची जागा भरून काढल्यासारखी वाटते, त्यामुळे मुलं सुद्धा तिच्यामध्ये इन्व्हॉल्व झाली आहे. तेव्हा आता मीना भैरवीला म्हणते, भैरवी, एक काम करा ना, तुम्ही अशोक भाऊजींना आणि निवेदिता ताईंना जेवणासाठी इकडेच बोलून घ्या. त्यानिमित्ताने आपलं एक गेट टुगेदर तरी होईल. आणि बरेच दिवस झाले मुलं पण भेटले नाही, त्यामुळे आता मीना खूप खुश होते. त्यावर भैरवी म्हणते की चांगली आयडिया आहे. आता आम्ही कारखान्यावरून जाऊन येतो आणि त्यानंतर बाबांना आणि निवेदिता ताईंना कॉल करून बोलून घेतो. आता इकडे अशोक मामा अचानक निवेदिता ताईंना बघून म्हणू लागतात की तुम्ही अजून इथेच. तेव्हा आता त्या म्हणतात की खरं तर सॉरी मला उशीर झाला आणि मुलं सुद्धा इतक्यातच बाहेर गेलीये. त्यावर अशोक मामा सांगू लागतात की त्यांनी सांगितलंय मला, त्यांना आज लवकर जायचं होतं आणि येताना ते त्यांच्या मीना आजीकडे जाणार आहे, त्यामुळे गार्गी सुद्धा त्यांच्यासोबतच गेली आहे. त्यावर आता निवेदिता ताई त्यांना म्हणतात की तुम्हाला भूक लागली असेल ना, मी लगेचच तुमच्यासाठी काहीतरी बनवते. त्यावर ते म्हणतात, त्याची काहीच गरज नाहीये, पुन्हा तुम्ही मला बोलून दाखवाल, जसं काल सुई धाग्यावरून बोलला होता. त्यावर आता निविताई म्हणतात की मी काही चुकीचं केलं नाहीये. हे बघा, प्रत्येकाने आपापली कामं आपणच केली पाहिजे. तेव्हा अशोक मामा म्हणतात की बस झालं तुमचं लेक्चर, मी काही तुमच्या संस्कार वर्गातला स्टुडंट नाहीये, त्यामुळे मला उठल्या पडल्या असं लेक्चर देत जाऊ नका. त्यावर आता निविताई म्हणतात, खरंच माझगावकर, तुम्ही खूप शीघ्रकोपी आहात. त्यावर अशोक मामा म्हणतात, खरं तर मला माझ्या डोक्यावर बसून कोणी नाचलेलं आवडत नाही आणि मला माझ्याकडून हाणून मारून काम करून घेतलेलं मला अजिबात खपणार नाही. तेव्हा निविताई म्हणतात की हे बघा माझगावकर, तुम्हीच आता भांडण उकरून काढत आहात. त्यावर आता अशोक मामा म्हणतात, हे बघा बाई, आपण या घरामध्ये दोघंच आहोत. आपण जर इथे थांबलो ना तर आपल्यामध्ये भांडणच होत राहतील, त्यामुळे मी आता बाहेर जातो. त्यावर निविताई विचारू लागतात की आता कुठे जाणार आहात. त्यावर अशोक मामा म्हणतात की जाईल कुठे पण. पुढे ते म्हणतात, माझा मित्र ईश्वर आहे ना, त्याच्या घरी जातो आणि तुमचं झालं की मला आवाज द्या. असं म्हणत आता अशोक मामा ईश्वरकडे जाण्यासाठी निघालेले असतात. आता अशोक मामा जेव्हा दरवाजा उघडू लागतात तेव्हा दरवाजा लॉक असल्यामुळे दरवाजा उघडत नसतो. त्यामुळे अशोक मामा जोरात ओरडत म्हणतात, हे काय, दरवाजा उघडत नाहीये. तेव्हा आता निविताई त्यांच्याजवळ जाते आणि म्हणते की मी ट्राय करते, तुम्ही बाजूला सरका. त्यामुळे आता निविताई सुद्धा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की दरवाजा बाहेरून लॉक आहे, त्यामुळे आता दोघांनाही आश्चर्य वाटू लागतं. तेव्हा अशोक मामा म्हणतात की मी देसाईंना कॉल करतो. त्यामुळे आता अशोक मामा त्यांचा मोबाईल बघण्यासाठी येतात. तेव्हा त्यांचा मोबाईल जागेवर नसतो. तेव्हा निविताई त्यांना विचारतात की माझगावकर, तुमच्या लक्षात आहे का, तुम्हाला आठवतंय का, मोबाईल तुम्ही सोबत घेऊन आला होतात, नाहीतर कुठेतरी विसरला असाल. त्यावर आता अशोक मामा म्हणतात की माझ्या चांगलं लक्षात आहे. तेव्हा आता निविताई म्हणतात, ठीक आहे, मी माझा मोबाईल बघते, त्यावरनं कॉल करते. पण त्यांचाही मोबाईल बॅगमधून गायब झालेला असतो. आता इकडे अनिश आणि भैरवी तिच्या आईबाबांच्या घरी परत आलेले असतात. तेव्हा ते विचारू लागतात, इतक्या लवकर आलात. त्यावर भैरवी म्हणते, काही नाही, थोडंच काम होतं, फक्त 10,000 मोदकांसाठी काय काय लागणार आहे याचा अंदाज घ्यायचा होता. तितक्यात आता इरा ईशान शाळेतून येतात आणि त्यांच्या मीना आजीला आम्हाला खूप भूक लागलीये, काहीतरी खायला बनव, असं म्हणू लागतात. त्यावर आता मीना आजी मुद्दामच म्हणते, अरे देवा, घरात तर काहीच नाहीये. त्यावर ते दोघंही नाराज होतात. तितक्यात आता मीना आजी म्हणते की तुम्ही रडू नका, तुमच्यासाठी मी छान सँडविचेस बनवलेली आहेत, जा पहिले हातपाय धुवा आणि मग सँडविच खा. आता इरा ईशान तिथून गेलेले असतात. आता भैरवीचे आई बाबा भैरवीला अशोक मामांना कॉल करायला सांगतात.
त्यावर भैरवी म्हणते की मी सकाळपासून बाबांच्या फोनवरती ट्राय करतेय, पण त्यांचा फोन स्विच ऑफ झालाय. त्यामुळे अनिशलाही जरा या गोष्टीचं आश्चर्य वाटू लागतं. त्यामुळे भैरवीची आई तिला निविताईंना कॉल करायला सांगते. तेव्हा आता गार्गीला खूप टेन्शन आलेलं असतं आणि ती विचार करत असते, आपण हे सगळं केलं तर खरी, पण तिकडं काय सुरू असेल देवच जाणे. आता इकडे निविताईंनी जेवण बनवलेलं असतं. तेव्हा अशोक मामा आणि निविताई जेवायला बसतात. तेव्हा त्या म्हणतात की माझगावकर जेवण करा. त्यावर अशोक मामा म्हणतात का नाही नको. त्यावर त्या म्हणतात आता काय झालं. त्यावर अशोक मामा म्हणतात पुन्हा यावरूनही तुम्ही मला टोमणे माराल. तेव्हा निविताई म्हणतात हे बघा माझगावकर, समोर आलेल्या अण्णाला नाही म्हणायचं नसतं. तेव्हा आता अशोक मामा म्हणतात हे बघा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मी तुमच्या संस्कार वर्गातला तुमचा स्टुडंट नाहीये, त्यामुळे संस्कार वगैरे मला शिकवू नका. त्यावर आता निविताई म्हणतात तुम्ही जर असं वागत राहिलात तर मुलंही तसंच वागतील. तितक्यात आता निविताईंना जोरात ठसका लागलेला असतो. त्यामुळे अशोक मामा त्यांना घाईघाईने पाणी देतात. तेव्हा आता निविताई त्यांना म्हणतात की थँक्यू हो माझगावकर. त्यावर अशोक मामा म्हणतात खरं तर थँक्यू मी म्हणायला हवं, कारण तुम्ही मी दिलेलं पाणी पिलात. त्यावर आता त्या म्हणतात खरं तर थँक्यू मी सुद्धा म्हणायला हवं, कारण तुम्ही मी बनवलेलं जेवण करत आहात. त्यावर अशोक मामा म्हणतात वाटलंच होतं, तरी पण मी तुम्हाला आधीच म्हणालो की तुम्ही मला नक्कीच यावरून टोमणे माराल. त्यावर निविताई म्हणतात की मी तुमच्या जेवणावरून नाही तर तुमच्या टोमण्यावरती टोमणा मारला आहे. त्यावर आता अशोक मामा म्हणतात ठीक आहे ना, तर आपण टोमण्यांच्या भेंड्या खेळूया. त्यावर निविताई म्हणतात काही हरकत नाही, त्या निमित्ताने 4 घास जास्त तरी जातील. आता अशोक मामा बाहेरून कोणी लॉक केलं असेल यावर विचार करू लागतात. तेव्हा आता निविताई म्हणतात मला काहीतरी नक्कीच गडबड वाटतेय. हे बघा माझगावकर, तुमचाही मोबाईल मिळत नाहीये आणि माझाही मोबाईल मिळत नाहीये, याचा अर्थ मुलांनीच नक्की काहीतरी गोंधळ केलेला दिसतो. तेव्हा आता अशोक मामा म्हणतात की 100% त्यांनीच काहीतरी गडबड केलेली दिसते. आता येऊ द्या त्यांना, बघतोच त्यांच्याकडे. त्यावर आता निविताई म्हणतात हे बघा माझगावकर, मुलांवर ओरडायचं नसतं, त्यांना प्रेमाने समजावून सांगायचं असतं. तर अशोक मामा म्हणतात तुम्ही मला शिकवू नका. आता निविताई त्यांना विचारतात की जेवण कसं झालं. त्यावर ते म्हणतात चांगलं झालंय. त्यावर निविताई म्हणतात उपकार केल्यासारखं का बोलताय, उगाचच उपकारांचं सर्टिफिकेट नकोय मला. आता अशोक मामा म्हणतात दिवसभर इथे लोळत पडत असलेले राधावहिनी आणि किशा भाऊ सुद्धा कुठं गेलेत माहीत नाही, त्यात आता आपण दोघंच इथे. ओ बाई तुम्ही एक काम करा, तुम्ही भैरवीच्या रूममध्ये आराम करा आणि मी हॉलमध्ये थांबतो. त्यावर आता निविताई म्हणतात की मी स्वतःला त्या रूममध्ये का बंद करून घेऊ. हे बघा तुम्ही बेडरूममध्ये जा, मी हॉलमध्ये थांबते. आता इकडे अशोक मामा आणि निविताईचा फोन लागत नसल्यामुळे सगळेच जण काळजी करू लागतात. तेव्हा भैरवीचे बाबा म्हणतात आता खरंच काळजी वाटायला लागली आहे. माझगावकरांची तब्येत तर ठीक असेल ना. त्यावर आता अनिश म्हणतो भैरवी नक्कीच काहीतरी गडबड वाटतेय. त्यावर आता भैरवीच्या मनात शंका येते आणि ती म्हणते की अनिश स्वप्नाने तर सूड उगवण्यासाठी काही केलं नसेल ना, त्यामुळे आता सगळेजण घाबरतात. तेव्हा आता भैरवी तिच्या आईला म्हणते की आई खरंच सॉरी, आता आम्हाला खरंच इथून निघावं लागेल. तेव्हा आता भैरवीचे बाबा तिला म्हणतात ठीक आहे तुम्ही दोघं जा, इरा ईशानला थांबू दे तिथे. त्यावर भैरवी म्हणते नको बाबा, त्यांना सकाळी शाळा असते, त्यामुळे आता सगळेजण तिथून जायला निघतात. आता इकडे घरी आल्यानंतर दरवाजाला लॉक बघून अनिश आणि भैरवीला मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता भैरवी अनिशला म्हणते हे काय, दरवाजाला लॉक लावून बाबा आणि निविताई कुठे गेले असणार. त्यावर आता अनिश म्हणतो की भैरवी आपल्याला आता लॉक तोडावं लागणार आहे. मी एक काम करतो की मेकरला कॉल करतो. तितक्यात आता ईशान त्याच्या जवळची चावी दाखवत म्हणतो ही घ्या किल्ली. तेव्हा आता भैरवी त्याला विचारू लागते म्हणजे हे लॉक तुम्ही लावलं होतं. त्यावर आता अनिश त्यांच्यावर ओरडत म्हणतो हा काय फालतूपणा आहे. त्यावर भैरवी म्हणते अनिश जरा शांत हो. तितक्यात आता निविताईंचा आतून आवाज येऊ लागतो, त्यामुळे सगळ्यांना जरा आश्चर्य वाटू लागतं. तेव्हा निविताई म्हणतात की तुम्ही आलात का, बाहेरून दरवाजा लॉक आहे, प्लीज एवढा दरवाजा उघडा. त्यावर आता अनिश ईशानकडून चावी घेतो आणि दरवाजा उघडतो. आता सगळेजण आत आल्यानंतर अशोक मामा इरा ईशानला विचारू लागतात 2 वयस्कर माणसांना दिवसभर लॉक करून जाण्यामागचं कारण काय होतं. तेव्हा आता
निविताई गार्गीवर ओरडत म्हणतात की गार्गी तू सुद्धा यांना सामील झालीस. तेव्हा आता इरा म्हणते की तुम्ही प्लीज गार्गी ताईला बोलू नका, तिने जे काही केलं ते आमच्या सांगण्यावरून केलं. त्यावर आता ईशान म्हणतो की तुमचं दोघांचं लग्न व्हावं असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही हे सगळं केलं. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा गार्गी म्हणते फिल्ममध्ये दाखवतात ना तसं एका खोलीमध्ये बंद केल्यानंतर हिरो हिरोईनला एकमेकांवर प्रेम होतं आणि मग ते लग्न करतात. त्यावर निविताई गार्गीना म्हणतात की गार्गी तू सुद्धा, अगं त्यांचं ठीक आहे, ते दोघं लहान आहे, पण तू तर मोठी होतीस ना. आता यांच्याकडे म्हणजेच इरा ईशानकडे बघते असं म्हणून निविताई त्यांच्या जवळ येतात आणि त्यांना म्हणतात की बाळांनो, लग्न ही खूप मोठी गोष्ट असते आणि एवढ्या लहान वयात तुमच्या डोक्यात असे विचार आले तरी कुठून. पुढे त्या म्हणतात तुम्ही त्याच्या परिणामांचा सुद्धा विचार केला नाहीत. त्यावर आता अशोक मामा म्हणतात की त्यांना सांगून काहीच उपयोग नाहीये. तुम्ही जे काही त्यांना सांगत आहात ते सगळं त्यांच्या डोक्यावरून जात असेल. पुढे ते म्हणतात हे बघा निवेदिताबाई, तुम्ही आमच्या घरासाठी खूप काही केलंय आजवर आणि तुमचे आमच्यावर खूप उपकार झाले आहेत, पण मला माफ करा, यापुढे तुम्ही आमच्या घरात राहू शकत नाही. त्यावर निविताई म्हणतात की बरोबर आहे माझगावकरांचं, मला इथून गेलेलंच योग्य राहील. आता त्या भैरवी जवळ येतात आणि म्हणतात की आता तू आणि अनिश एकत्र आले आहेत, त्यामुळे तुमची छान टीम झाली आहे, त्यामुळे तुम्ही एकमेकांना असंच साथ देत पुढे जात राहा. आता अनिश तुझ्या सोबत आहे, त्यामुळे तुला सेफ्टीची गरज नाहीये. तुमचं आता छान कुटुंब तयार झालं आहे. आता निविताई अशोक मामांकडे जातात आणि म्हणतात की माझगावकर, तुमचा राग जर सोडला तर तुम्ही एक चांगले आणि प्रेमळ सासरे आहात, एक आदर्श वडील आणि जबाबदार आजोबा आहात. फक्त तुम्हाला तुमच्या रागावर कंट्रोल करायला शिकावं लागेल. असं म्हणत आता निविताई सगळ्यांचा निरोप घेतात. त्यामुळे आता सगळेच नाराज झालेले असतात. तेव्हा आता अशोक मामा इरा ईशानला म्हणतात की तुम्ही आज जी काही चूक केली आहे त्याची शिक्षा तर तुम्हाला मिळणार आहे, कारण शिस्त म्हणजे शिस्त. त्यामुळे आता अशोक मामा त्यांचा निर्णय सांगतात की या घरामध्ये यापुढे निवेदिताबाईंचं नाव घेता कामा नये आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की अनिश आणि भैरवी इरा ईशानला जाब विचारतात. तेव्हा ते म्हणतात की आजोबांना आणि आम्हाला सुद्धा एका आजीची गरज आहे. तर इकडे गार्गी निवेदिता ताईंना हेच कारण सांगत म्हणते की लहान मुलांच्या मनाचा कोणी विचारच करत नसतं. आता पुढे काय होणार हे सविस्तरपणे पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.